सर्व सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जुना जाकात नाका आडगाव या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत आरक्षण मिळावे, ज्या समाज बांधवांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तात्काळ प्रमाणपत्र वाटप करावे यासह विविध मागण्यांच्या संदर्भात नाशिक जिल्ह्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन पुकारले। सर्व समाज बांधवांनी यात ताकदीने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते। सर्व समाज बांधवांनी आता तरी या लढ्यात सहभागी होऊन मराठा योद्धा मनोज जरांगे यांना साथ देऊन आपल्या हक्काचे आरक्षण मिळवून घ्यायचे आहे। एक दिवस आपल्या समाजासाठी रास्ता रोको आंदोलन हे वेळेत सुरू झाले आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आज आम्ही या ठिकाणी सांगतो, तुम्ही वेगळी मागणी चूल न मांडता मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। 55 लाख जे कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले ते सर्टिफिकेट तात्काळ प्रमाणपत्र वाटप करावं। भुजबळांनी आता मराठ्यांना दादागिरीची भाषा करू नये, अन्यथा भुजबळांना सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात आज जसा रास्ता रोको केला असं भुजबळांच्या घरावर येऊ आणि मग भुजबळांनी म्हणायचं नाही की मराठे मला धमकावतात, मराठ्यांपासून मला भीती आहे। तुम्हाला एवढी भीती वाटते ना तर मराठ्यांच्या विरोधात बोलायची हिम्मत करू नका। भुजबळ तुम्हाला अजूनही आम्ही सांगतो आणि आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय। 55 लाख कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले याचा अर्थ मराठा समाज हा ओबीसीत आहे, ओबीसीचा घटक आहे। त्याच्यामुळे तुम्हाला वैयक्तिकरित्या या समाजाला दुखावण्याचं काही कारण नाही। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 20 तारखेला सगळ्या आमदारांना आमची विनंती आहे, 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावं हीच मागणी धरावी, दुसरी कोणतीही मागणी करू नये। जर केली तर त्या आमदारांना आम्ही येत्या निवडणुकीत घरी बसू। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।